स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तेच आपलं प्रश्न राहील, 4 ऑप्शन राहील, 3 ते 5 सेकंड मिळतील। स्वतः चेक करा किती येतंय किती येत नाही। याच्यामध्ये करंट वरती मध्ये पण जे कृषी सेवकला अपडेटेड प्रश्न आलते त्या लेवलचे प्रश्न देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। पहिला प्रश्न पहा, रस शोषक किडीमुळे होणारे दुसरा परिणाम टिंबटिंब हा आहे। तर याचं पर्याय क्रमांक सी काळी बुरशी वाढ हे त्याचं योग्य उत्तर राहणार। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात आहे? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या, स्वतः चेक करा आणि जे तुमचं उत्तर आलेले जेवढे बरोबर आलेले आहे टेस्ट बनवून द्या आणि त्याचं कमेंट्समध्ये लिहा, माझी एवढे बरोबर आले किंवा टेस्ट बनवून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, कमेंट्स करत चला किंवा पेन घ्या हातामध्ये, पेन्सिल घ्या हातामध्ये आणि त्याच्यात लिहित चला। याच्यानं काय होणार, तुमचं आयुष्यभर लक्षात राहणार। तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी राज्याची मार्गदर्शक तत्वे। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तो कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, आलं शब्बास, पर्याय क्रमांक 1 एलेन ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्न संचय करण्याचे कार्य करते? भाऊ हा प्रश्न एवढा रिपीटेड झालेला आहे ना, एवढा रिपीटेड झालेला आहे तर तुमच्या डोक्यामध्ये पण फिट झाला असेल। मी पण आपल्या चॅनलवरती किती वेळेस घेतला हा प्रश्न, भरपूर वेळेस घेतला। घेण्याचं कारण असं आहे की हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवायचं। वनस्पतीचे खोड वरती प्रश्न येतो भाऊ, जे उत्तरांना तेच नाही, वनस्पतीचे खोड कोणते कोणते असते असा प्रश्न येतो, तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक सी बटाटा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी दंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दंपा व्याघ्र प्रकल्प हा मिझोराम या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, भात पीक नत्राचे शोषण टिंबटिंब स्वरूपात करू शकते? भात पीक नत्राचे शोषण टिंबटिंब स्वरूपात करू शकते, कशा प्रकारे? व्हेरी गुड, पर्याय क्रमांक अमोनिया स्वरूपात करू शकते। पुढचा प्रश्न, द्राक्ष पॅकिंग करतानाचा टिंबटिंबाचा वापर केल्यास तो द्राक्षाच्या घडांचे बुरशीपासून संरक्षण करतो? पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, डी ग्रेप गार्ड। पुढचा प्रश्न, आवळा फळापासून पुढीलपैकी टिंबटिंब प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाही। पहा शब्द पकडायचा बरं का, काय म्हटले ते नाही पकडले नाही, तर नाही शब्द पकडायचा आणि खाली यायचं, नाही म्हटले आणि खाली यायचं। पर्याय क्रमांक डी वाईन। पुढचा प्रश्न, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? पर्याय क्रमांक 2 केरळ। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? हा बेसिक प्रश्न नाही भाऊ, हा प्रश्न विचारतो परीक्षेला। जसं आता राष्ट्रपतीवरती प्रश्न आलता कृषी सेवकला, तसंच महाराष्ट्राच्या राज्यपालवर पण येऊ शकतो। हे बेसिक आहे भाऊ, जे जे प्रश्न अपडेटेड प्रश्न आहे हे सगळे प्रश्न मी तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला टचमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय। भरपूर जण अभ्यास आता दुर्लक्ष करत आहे, परीक्षेची तारीख नाही आली म्हणून आपण काय करतोय, फास्ट रिव्हिजन घेऊ आणि जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू। आता दररोज घेण्याचा प्रयत्न करतो, काल गॅप पडला पण आता पासून दररोज घेण्याचा प्रयत्न करू। तर याचं उत्तर राहणार आहे रमेश बेस, लक्षात राहू द्या। सध्याचं चाललं 2 व 3 वर्षानंतर व्हिडिओ पाशाल तर तेव्हा वेगळं राहणार, ठीक आहे। पुढचा प्रश्न, 14 मोठ्या खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली झाले? एकदम महत्त्वाचा प्रश्न, भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे कोणत्याही परीक्षेमध्ये। हे झालं होतं पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, आलं पर्याय क्रमांक ए 1969। 14 मोठ्या खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते 1969 ला। पुढचा प्रश्न, कापसातील फळाला टिंबटिंब असंही म्हणतात? कापसातील फळाला काय म्हणतात? आलं, व्हेरी गुड, बोंड असेही म्हणतात। पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर राहणार। कोणता मासा बहुतांश मत्स्य शेतकरी पाण्यातील अनावश्यक वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरतात? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी गवत्या। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?
कोणत्या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग चालतो? आला, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत जनरेटर प्रकल्प टिंबटिंब हा आहे. तर लक्षात राहू द्या, सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत जनरेटर प्रकल्प कोयना हा आहे. लक्षात राहू द्या, कोयना. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना विचारली. पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना ही धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न, लातूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती एक पर्वतरांगा गेली आहे? लातूर जिल्ह्यामध्ये विचारलं, खालीलपैकी कोणती एक पर्वतरांगा गेली आहे? तर ती गेली आहे, व्हेरी गुड. आलं, विचार करा, विचार करा. जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत आयुष्यभर लक्षात राहणार नाही. सी, बालाघाट. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर किमान टिंबटिंब दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते. किती दिवसानंतर? व्हेरी गुड. आलं, पर्याय क्रमांक सी, 150 दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे नात्यातील जनावरांशी मिलन होय. याचं उत्तर राहणार आहे अंतर्गत मिलन. पर्याय क्रमांक बी. विचारलेले प्रश्न PYQ लक्षात राहू द्या, लेवल कशी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबून संशोधन केंद्र आहे? कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे? हे आहे पुणे येथे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, जुलै 1969 साली देशातील किती प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? आता पाठीमागा जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये फक्त विचारलं होतं कोणत्या साली बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, आणि याच्यामध्ये काय विचारलं पहा, वर्ष दिलं 1969, तर किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले असं दिलं होतं. पण भाऊ, हा प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे, माहिती आहे आपल्याला, पण परीक्षामध्ये ना अशी भाषा विचारताना उत्तर तेच राहणार. पण अशी भाषा विचारताना तुम्ही गोंधळ करून दुसऱ्याला टिक करून देता. त्याच्यासाठी ना बेस पक्का करण्यासाठी ना लक्ष द्यायचं, काय म्हणतो प्रश्न त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तुम्ही बरोबर उत्तर देणार. महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक सी, 14. पुढचा प्रश्न, कॉफीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? कॉफीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? आलं उत्तर, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक ए, इथिओपिया. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? कुंभमेळा माहिती आहे ना भाऊ? हां, माहिती आहे. मग किती मोठा? हां, मग किती कोणत्या ठिकाणी भरतो? हां, आलं उत्तर, शब्बाश. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या, नाशिक. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? लक्षात आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होतं? मराठी होतं, हिंदू होतं, उर्दू होतं, इंग्रजी होतं. भरपूर जणांना ज्यांना येत नसेल ना, आक्कड बक्कडवाल्यांना सांगतो मी तुम्हाला, ते मराठीला टिक करून देणार. भरपूर जण, मी सांगतो ना तुम्हाला, मराठीला टिक करून देणार. भरपूर जण मराठीला टिक करून देणार. ज्यांना माहीत नाही ना याचं उत्तर, अक्कड बक्कड करणार, मराठीला टिक करून देईल. पण त्याचं मराठी उत्तर नाही आहे, तर ते इंग्रजी या भाषेमध्ये केले होते. लक्षात राहू द्या, मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत केलं तर इंग्रजी या भाषेत केले होते. पुढचा प्रश्न, सरी पद्धत टिंबटिंब या जमिनीकरिता योग्य नाही. नाही म्हटले ते, लक्षात राहू द्या, काय म्हटले? नाही. कोणत्या पद्धती? हां, सरी पद्धत या जमिनीकरिता योग्य नाही. कोणत्या जमिनीकरिता? आलं, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक डी, रेताळ या जमिनीकरिता योग्य नाही सरी पद्धत. पुढचा प्रश्न, राज्यात खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली इतर तिन्हीच्या तुलनेत अधिक क्षेत्र आहे? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक डी, कांदा. तर लक्षात राहू द्या, या तिन्हीच्या तुलनेत अधिक क्षेत्र आहे कोणाचं? कांद्याचं. पुढचा प्रश्न, भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्य बीज मोठ्या प्रमाणात कुठे मिळते? भारतामध्ये विचारलं,
महाराष्ट्राचं नाही चाललं, या ठिकाणी भारताचं चाललं. प्रश्नाची लेवल समजून घ्यायची. काय म्हणतो प्रश्न स्टार्टिंगलाच कळलं पाहिजे. वाचलेलं असतं तू महाराष्ट्राचं आणि देतो टिक करून तिथं महाराष्ट्राचं, तर म्हणशील तिथं पुणे पुणे पुण्याला देशील टिक करून. असं नसतं भाऊ, थोडं विचार पण करायला लागतो. प्रश्न काय बनतो, ठीक आहे, येतं तुला, एवढा अभ्यास केलेला असतो ना, तू भरपूर अभ्यास केलेला असतो, एवढं रात्रंदिवस, पण तुला प्रश्नाची लेवलच माहिती नाही. भारत म्हटलं आणि महाराष्ट्राचं देतो टिक करून घरी येऊन रडत बसतो. एवढा मरमर केलं, एवढा अभ्यास केला आणि काय केलं? थोडंसं का असतं तुमचं ते, थोडंसं काय आहे, PYQ भाऊ. जेवढं जास्त तुम्ही प्रश्नाला हाताखालून घेशाल तेवढं जास्त तुम्हाला समजणार. म्हणजे तुम्हाला कळणार प्रश्नाची लेवल कसं विचारू शकता, कसं नाही विचारू शकता. कळतं? तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 कोलकाता. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रपतींवरती प्रश्न आला होता कृषी सेवकला. तर तुम्हाला पण लक्षात राहू द्या, असे करंटवरती सगळे प्रश्न महत्त्वाचे राहणार आहे. ते सगळे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आपण दररोज घेण्याचा प्रयत्न करू आणि रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही टचमध्ये पण राहणार. कधी ना कधी परीक्षा होईल ना भाऊ, होईल ना कधी ना कधी. अभ्यास वाया जातो का? नाही जाणार. घ्या नॉलेज, तेवढं घेता येईल तेवढं. आज ना उद्या कधी ना कधी काम येणार आणि आज ना उद्या परीक्षा होणारच आहे, कधी ना कधी होणारच आहे. कधी ना कधी त्यांना आयुष्यात जागा भरावंच लागणार आहे, असं थोडी नाही. जागाच नाही भरणार, तारीखच नाही आणणार, भरावंच लागणार आहे. 5 वर्ष झाले, आता किती वर्ष थांबणार? त्यांना पण कळतं ना भाऊ, घ्यावंच लागणार आहे. नका टेन्शन घेऊ, येईल परीक्षाचे आपले पण दिवस, ठीक आहे. आपली पण परीक्षा येईल, आपण पण देऊ परीक्षा. तर याचं पर्याय क्रमांक काय आहे? 1 झारखंड. तर झारखंड या राज्यामध्ये पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. पुढचा प्रश्न, जनावरांना उपयोगी पडणारे बारामाही गवत कोणते? जनावरांना उपयोगी पडणारे बारामाही गवत कोणते? खालीलपैकी सांगायचं आहे. आलं उत्तर? शब्बाश. पर्याय क्रमांक D नेपियर. हे काय आहे भाऊ? जनावरांना उपयोगी पडणारे बारामाही गवत आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या वनशेती पद्धतीमध्ये फळझाडे व पिके एकत्रितरित्या लावली जातात. एकत्रितरित्या लावली जातात कशामध्ये? आलं? मोठाले प्रश्न आहे, ऑप्शन मास्तर, थोडा वेळ द्या, घ्या वेळ. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 कृषी उद्यानुकरण. पुढचा प्रश्न, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? तर लक्षात राहू द्या, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही कुठं? आनंद गुजरात येथे स्थापन झाली आहे. पर्याय क्रमांक C आनंद गुजरात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? आणीबाणी माहिती ना भाऊ? हां, तर मग महत्वाचं आहे, आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? तर लक्षात राहू द्या, आर्थिक आणीबाणी ही पर्याय क्रमांक 3 कलम 360 नुसार लागू करण्यात येते. पुढचा प्रश्न, कापसामध्ये फुलं यावर येतात, कशावर येतात? कापसामध्ये फुलं कशावर येतात रे दादा? एकदम बेसिक माहीतच पाहिजे. चेक कर, नसन आलं ना मग स्वतःला काय कर, हां, बकेट घे, पाणी टाक, उडी मार, वाचला तरी ये. बेसिक प्रश्न आहे. कापूस माहिती आहे ना भाऊ? हां, तर कापसामध्ये फुलं यावर येतं, कशावर येतात? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक B बहुअक्षीय फांद्यावर. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर या ठिकाणी लक्षात राहू द्या, जगातील विचारलं तर जगातील सर्वात लांब नदी हे नाईल आहे. तर भरपूर जण विचारता मास्तर अमेझॉन आम्हाला कन्फ्यूज करतं, कधीही परीक्षेत कन्फ्यूज करतं, नाईल आणि अमेझॉन. आम्ही तर दरवेळेस अमेझॉन वाचतो मग नाईल कसं काय उत्तर देतं काही माहिती कळतच नाही. तर त्यांच्या कन्फ्यूजसाठी सांगतो, नाईल काय काय आहे? लांब, ठीक आहे, लांब नदी. आणि अमेझॉन काय आहे? मोठी नदी. लक्षात राहू द्या दोन्हीचा फरक, मोठी नदी आणि लांब नदी, या दोन्हीवरती महत्त्वाचे प्रश्न विचारतात. तर लक्षात राहू द्या, दोन्ही नाईल नदी आणि अमेझॉन नदी. पुढचा प्रश्न, जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये दीर्घ कालावधीसाठी वार्षिक पर्जन्यमान हे सामान्यपेक्षा कमी असते त्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक आलं? शब्बास. A हवामानशास्त्रीय दुष्काळ. पुढचा प्रश्न, निवड पद्धतीद्वारे सुधारित अशा उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीस टिंबटिंब हे नाव देण्यात आले. उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीस
कोणते नाव देण्यात आले? पर्याय क्रमांक सी फुले उन्नती. पुढचा प्रश्न, मोठा प्रश्न आला ना उत्तर छोटं असतं, एका सेकंदात निघतं. फक्त तुम्हाला प्रश्नाची लेवल समजली पाहिजे, वाचता वेळेस पटकन डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे. तर प्रश्न वाचून घेऊ आणि डोक्यामध्ये लगेच फिट करून घेऊ. भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? कळाली प्रश्नाची लेवल? राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? सिंपल आहे, लगेच टिक करून द्यायचं, राष्ट्रपती यांना. पुढचा प्रश्न, देवणी हे गाव देवणी गायीसाठी प्रसिद्ध असून कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक डी लातूर या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 343(1) मध्ये हिंदी ही भाषा संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे. बोवड्या कीड कोणत्या पिकांशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक डी मिरची या पिकाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, दगडी कोळशांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाणी खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे? कोणत्या खोऱ्यात वसले आहे ते सांगायचं. पर्याय क्रमांक बी दामोदर खोऱ्यामध्ये वसले आहे. पुढचा प्रश्न, चिंच या फळझाडाचे उगमस्थान टिंबटिंब हा देश आहे. चिंच या फळझाडाचं उगमस्थान विचारलं दादा, एकदम महत्वाचा प्रश्न. अर्धे जण भारताकडे जाणार, तर भारत नाहीये भाऊ, त्याचं उत्तर पहिले सांगून देतात. 3 मधून सांग. आलं, शब्बास. पर्याय क्रमांक बी आफ्रिका या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर सिंपल एका भाषेत विचारलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव विचारलं तर माणिक बंडोजी इंगळे. माणिक बंडोजी इंगळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव. पुढचा प्रश्न, भारतातील सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठे आहे? सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठे आहे? असे प्रश्न येतात बरं का भाऊ, हे PYQ आपले आलेले प्रश्न आहे. जे जे प्रश्न तुम्हाला सांगतो मी, करंट वरती येणारे प्रश्न किंवा आलेले प्रश्न आहे सगळं तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा. पर्याय क्रमांक सी कोणार्क. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियानाचे नाव काय बदलले आहे? एकदम महत्वाचा प्रश्न आहे, सध्याचा करंट वरती प्रश्न आहे. स्वच्छ भारत अगोदर म्हणतो ना आपण, पाहत होतो गाडीवरती लिहिलेलं असायचं स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान. आता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? सुंदर भारत. पर्याय क्रमांक सी सुंदर भारत. पुढचा प्रश्न, सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते रे? एकदम महत्वाचा प्रश्न आहे, सांगा चला. आलं, शब्बास. पर्याय क्रमांक सी स्टॅम्प पद्धतीने. पुढचा प्रश्न, निंबोळी पेंडीचे युरिया खतास आवरण दिल्यास पुढीलपैकी कोणता फायदा होतो? पर्याय क्रमांक डी युरियातील नत्र लगेच न विरघळता पिकाला हळूहळू उपलब्ध होते. पुढचा प्रश्न, समाधान यात्रा कोणी सुरू केली होती? समाधान यात्रा कोणी सुरू केली? तर लक्षात राहू द्या, कोणी सुरू केली होती? पर्याय क्रमांक ए नितीश कुमार यांनी समाधान यात्रा सुरू केली होती. पळसाच्या झाडांवरचे टिंबटिंब किडे पोचतात. तर लक्षात राहू द्या, पर्याय क्रमांक ए लाख किडे पोचतात. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर कमेंट्स करायची आणि तुमचा स्कोर भाऊ 50 पैकी किती उत्तर बरोबर आले, किती बरोबर आले, किती चुकले, याचं उत्तर कमेंट्स करायची. आयुष्यभर तुम्हालाच लक्षात राहणार, मला काहीच फायदा नाही त्या कमेंटचा, पण तुमचं आयुष्यभर लक्षात राहणार आणि मी लाईक करणार होतो तुमच्या कमेंट्सला. भेटू अशा पुढच्या प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.